कुंभ राशी एप्रिल 2026 हा महिना तुम्हाला काही मोठे संकेत देत आहे। मंडळी, जर ईश्वराने तुमच्याकडून ती गोष्ट हिरावून घेतली असेल जी तुम्ही कधीच गमावण्याची कल्पनाही करू शकत नव्हता, तर नक्कीच तो तुम्हाला अशी काहीतरी गोष्ट देणार आहे जी मिळवण्याचा तुम्ही कधी विचारही केला नव्हता। त्यामुळे जे काही करतो आहे ते आपल्या भल्यासाठीच करतो आहे। आज कदाचित तुम्हाला ते वाईट वाटत असेल, पण येणाऱ्या काळात तुम्हाला नक्कीच कळेल की हे सर्व चांगल्यासाठीच घडले होते। पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही स्वतः सकारात्मक राहत नाही तोपर्यंत जीवनात मोठा बदल घडणे कठीण आहे। ईश्वर त्यांच्याच पाठीशी उभा राहतो जे स्वतःवर विश्वास ठेवतात आणि परिस्थिती कितीही कठीण असली तरी हार मानत नाहीत। जर तुमच्या आयुष्यात सध्या काहीतरी अचानक हरवलं असेल, काहीतरी तुटल्यासारखं वाटत असेल, तर जरा थांबा आणि विचार करा। कदाचित हीच सुरुवात आहे तुमच्या आयुष्यातल्या सर्वात मोठ्या बदलाची। कारण ईश्वर कधीच काही काढून घेत नाही, तो त्याच्या बदल्यात काहीतरी अधिक चांगलं देण्यासाठी जागा तयार करत असतो। आणि कदाचित हाच तो काळ आहे जेव्हा तुमचं नशीब शांतपणे तुमच्यासाठी काहीतरी मोठं लिहित आहे। तर तयार राहा, कारण पुढे जे घडणार आहे ते तुमच्या अपेक्षेपेक्षा खूप मोठं असू शकतं। हे सर्व केवळ तुमच्या जन्मकुंडलीपुरते मर्यादित नाही, तर ग्रहांच्या सार्वत्रिक गोचरावर आधारित आहे। ग्रह सतत हालचाल करत असतात आणि त्यांचा आपल्या जीवनावर सूक्ष्म पण प्रभावी परिणाम होत असतो। मात्र तुमची जन्मकुंडली काय सांगते हेही तितकेच महत्त्वाचे आहे, कारण ती तुमच्या आयुष्याची मूळ दिशा ठरवते। आता सविस्तर पाहूया की कुंभ राशीसाठी एप्रिल 2026 हा कसा जाणार आहे। आरोग्य, शिक्षण, प्रेम, वैवाहिक जीवन, भाग्य, करिअर आणि व्यवसाय या सर्व क्षेत्रांमध्ये काय घडू शकते, आणि शेवटी काही सोपे पण प्रभावी उपायही सांगणार आहोत जे तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतात। आरोग्याच्या बाबतीत पाहिले तर तुमची साडेसाती आता हळूहळू उतरतीला लागले आहे, त्यामुळे मोठ्या अडचणी कमी होताना दिसत आहेत। तरीही पूर्णपणे निष्काळजी राहणे योग्य नाही। विशेषतः त्वचा आणि नसांशी संबंधित त्रास जाणवू शकतो, कारण बुधाचा प्रभाव सक्रिय आहे। काही लोक अनावश्यकपणे जास्त स्किन केअर प्रोडक्ट्स वापरून उलट त्रास करून घेऊ शकतात, त्यामुळे संतुलन राखणे गरजेचे आहे। 11 एप्रिल पूर्वी राहू बुध युतीमुळे जडबुद्धी दोष निर्माण होऊ शकतो, म्हणजेच तुम्हाला चुकीचे आहे हे माहीत असूनही तुम्ही त्या गोष्टीकडे आकर्षित होऊ शकता। त्यामुळे मानसिक तणाव, अस्वस्थता किंवा गोंधळ निर्माण होऊ शकतो। अशा वेळी स्वतःवर नियंत्रण ठेवणे आणि शांत राहणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल। कुंभ राशी शिक्षणाच्या दृष्टीने हा महिना सकारात्मक आहे। पंचम भावात गुरु असल्यामुळे अभ्यासात स्थिरता आणि जबाबदारीची भावना वाढेल। तुम्ही तुमच्या ध्येयाकडे अधिक गांभीर्याने पाहू लागाल। मात्र राहूच्या प्रभावामुळे कधी कधी मन भरकटू शकते। विशेषतः सोशल मीडिया, मित्रमंडळी किंवा प्रेमसंबंध याकडे जास्त लक्ष जाऊ शकते। त्यामुळे स्वतःला वेळोवेळी आठवण करून द्या की तुमचे मुख्य उद्दिष्ट काय आहे। जर तुम्ही नवीन कोर्स, प्रवेश किंवा शिक्षणाशी संबंधित कोणताही निर्णय घेण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे। प्रेम आणि नातेसंबंधांच्या बाबतीत थोडी काळजी घेण्याची गरज आहे। मोठे प्रश्न नसतील, पण लहान लहान गैरसमज मोठ्या वादात बदलू शकतात। विशेषतः तुमच्या बोलण्यामध्ये थोडी कठोरता किंवा चिडचिड जाणवू शकते, कारण सूर्य, शनी आणि मंगळ हे दुसऱ्या भावात आहेत, जो वाणीचा भाव आहे। त्यामुळे शब्द वापरताना विचारपूर्वक बोला। नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि संयम ठेवला तर कोणतीही अडचण सहज टाळता येईल। एकंदरीत पाहता एप्रिल महिना तुमच्यासाठी मिश्र पण प्रगतीकडे नेणारा ठरू शकतो। योग्य निर्णय, सकारात्मक विचार आणि संयम या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही या काळाचा उत्तम फायदा घेऊ शकता। आता पहा, येथे 3 पापी ग्रह एकत्र आलेले आहेत, त्यामुळे तुमच्यामध्ये थोडी डॉमिनेटिंग वृत्ती वाढू शकते। तुम्हाला प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणेच करावीशी वाटेल। तुमच्या बोलण्यात, वाणीमध्ये थोडासा अहंकार दिसू शकतो आणि याचाच परिणाम तुमच्या प्रेमसंबंधावर होण्याची शक्यता आहे। लव्ह रिलेशनमध्ये शंका येणे, छोट्या छोट्या गोष्टींवरून गैरसमज निर्माण करणे किंवा स्वतः समस्या तयार करणे असे प्रकार घडू शकतात। काही वेळा तुम्ही नात्यात जास्त नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू शकता, त्यामुळे समोरील व्यक्तीला त्रास होऊ शकतो। यासोबतच रागाचे प्रमाण वाढू शकते आणि हा अनियंत्रित राग तुमच्या नात्यांमध्ये तणाव निर्माण करू शकतो। विशेषतः 14-15 एप्रिल पूर्वी हा काळ थोडा संवेदनशील आहे, त्यामुळे या काळात संयम ठेवणे खूप गरजेचे आहे। त्यानंतर परिस्थिती हळूहळू सुधारताना दिसेल आणि लव्ह लाईफ अधिक संतुलित होईल। आता वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास सप्तम भाव हा विवाहाचा भाव मानला जातो आणि तिथे केतू बसलेला आहे, त्यामुळे काहींना वाटू शकते की वैवाहिक जीवनात अडचणी येतील, पण तसे पूर्णपणे नाही।
केतूचा प्रभाव थोडासा अलिप्तपणा किंवा असमाधान निर्माण करू शकतो, पण तो कायम मोठ्या भांडणांमध्ये रूपांतरित होईल असे नाही. प्रत्यक्षात या महिन्यात तुमच्या जोडीदाराला काही चांगल्या संधी मिळू शकतात, जसे की करिअरमध्ये प्रगती, नवीन उपलब्धी किंवा काही सकारात्मक बदल. त्यामुळे घरातील वातावरणही बऱ्यापैकी चांगले राहू शकते. तुम्ही दोघे मिळून काही नवीन योजना आखू शकता, जसे की प्रवास, फिरणे किंवा भविष्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेणे. मात्र केतूमुळे कधीकधी छोट्या गोष्टींवर असमाधान निर्माण होऊ शकते. उदाहरणार्थ, एखादी छोटी गोष्ट मनासारखी न झाल्यास नाराजी वाटणे. त्यामुळे अशा क्षुल्लक गोष्टींकडे दुर्लक्ष करणे आणि समजूतदारपणा ठेवणे महत्त्वाचे ठरेल. जर तुम्ही कुटुंब नियोजन, प्रवास किंवा मोठा निर्णय घेण्याचा विचार करत असाल तर हा काळ त्यासाठी योग्य आणि सकारात्मक आहे. आता भाग्य आणि करिअरबद्दल बोलूया. तुमच्या भाग्यस्थानाचा स्वामी शुक्र आहे आणि 19 एप्रिल नंतर शुक्र केंद्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे एक प्रभावी राजयोग तयार होतो. हा काळ विशेष महत्त्वाचा आहे, कारण वर्षातला हा एक असा काळ असतो जेव्हा शुक्र आपल्या स्वतःच्या राशीत वृषभ राशीत येतो आणि तुमच्यासाठी प्रगतीची दारी उघडतो. 19 एप्रिल नंतर तुमची भाग्य खूप जोराने साथ देईल. जर तुम्ही एखादी मोठी गुंतवणूक, मालमत्ता खरेदी, नवीन व्यवसाय किंवा एखादा मोठा निर्णय घेण्याचा विचार करत असाल तर हा काळ अत्यंत अनुकूल आहे. जिथे आधी अडथळे येत होते तिथे आता मार्ग मोकळा होताना दिसेल. तुम्हाला असे काही नवीन आयडिया सुचू शकतात जे तुमच्या भविष्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. 19 एप्रिल पूर्वी थोड्या अडचणी, विलंब किंवा अडथळे येऊ शकतात, पण ते फार काळ टिकणार नाहीत. 19 एप्रिल नंतर परिस्थिती पूर्णपणे बदलू शकते. करिअरच्या बाबतीत 10व्या भावाचा स्वामी मंगळ आहे आणि तो दुसऱ्या भावात सूर्य आणि शनी सोबत आहे. त्यामुळे तुमच्यात काम करण्याची क्षमता आहे, पण त्यासोबतच थोडासा अहंकार आणि आक्रमकपणा देखील दिसू शकतो. कधीकधी तुम्हाला असे वाटू शकते की मी माझ्या पद्धतीनेच काम करणार आणि इतरांच्या ऐकण्याची तयारी कमी होऊ शकते. विशेषतः ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता आहे. एखाद्या छोट्या गोष्टीवरून तुम्ही अचानक रागावू शकता आणि मग समोरचा कोण आहे हे न पाहता प्रतिक्रिया देऊ शकता. त्यामुळे 14 ते 15 एप्रिल पूर्वी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही सध्या नोकरीच्या शोधात असाल तर 14 एप्रिल ते 15 मे हा काळ नोकरी मिळवण्यासाठी अनुकूल आहे. या काळात तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. त्यामुळे प्रयत्न सुरू ठेवा आणि सकारात्मक राहा. एकूणच हा महिना तुम्हाला संयम आणि समजूतदारपणा आणि योग्य निर्णय घेण्याची परीक्षा घेणार आहे. जर तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवले आणि विचारपूर्वक पावले उचलली तर तुम्ही या काळात मोठी प्रगती करू शकता. जिथे तुम्हाला नोकरी मिळवण्याच्या खूप चांगल्या संधी दिसत आहेत. खूपच सकारात्मक योग तयार होत आहेत. त्यामुळे जर तुम्ही सध्या जॉब शोधत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल आहे. प्रयत्न सुरू ठेवा, कारण योग्य संधी अचानक तुमच्या समोर येऊ शकते. करिअरच्या दृष्टीने पाहिले तर परिस्थिती एकूणच चांगली दिसते. मंगळ धनस्थानात असल्यामुळे तुम्हाला प्रमोशन, नवीन जबाबदाऱ्या किंवा काही महत्त्वाच्या उपलब्धी मिळण्याची शक्यता आहे. जर तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि वरिष्ठांकडूनही कौतुक मिळू शकते. मात्र याच काळात तुमच्यामध्ये थोडासा आक्रमकपणा, अहंकार किंवा हट्टीपणा वाढू शकतो. कधीकधी तुमची वागणूक इतरांना कठोर वाटू शकते. त्यामुळे हे गुण थोडेसे नियंत्रणात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषतः बोलताना आणि निर्णय घेताना घाई करू नका. रागाच्या भरात किंवा उतावळेपणाने काही बोलल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. शांतपणे विचारपूर्वक वागलात तर करिअरमध्ये तुम्हाला उत्तम यश मिळू शकते. व्यवसायाच्या बाबतीत हा महिना खूपच चांगला दिसतो. बुध तुमच्या प्रथम भावात असल्यामुळे तुमची विचार करण्याची क्षमता आणि संवाद कौशल्य वाढेल. त्यानंतर बुध दुसऱ्या भावात येईल आणि शुक्र 4थ्या भावात प्रवेश करेल, ज्यामुळे आर्थिक स्थिती अधिक मजबूत होण्याची शक्यता आहे. दैनंदिन उत्पन्न वाढताना दिसेल. तुमची बोलण्याची शैली, ग्राहकांशी संवाद साधण्याची पद्धत आणि निर्णय घेण्याची क्षमता हे सर्व बिझनेसमध्ये तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही अधिक स्मार्टपणे काम कराल आणि नवीन संधींचा योग्य फायदा घेऊ शकाल. त्यामुळे व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ प्रगतीचा ठरू शकतो. आता उपायांबद्दल बोलूयात. या काळात ग्रहांची सकारात्मकता वाढवण्यासाठी काही सोपे पण प्रभावी उपाय करू शकता. सर्वप्रथम बुध ग्रहासाठी बीजमंत्र जप करावा. ओम ब्राम ब्रीम ब्रोम स बुधाय नमः हा मंत्र विशेष बुधवारी जपल्यास अधिक लाभदायक ठरेल. बुधवारी गायीची सेवा करा, गायीला चारा खाऊ घाला किंवा शक्य असेल तेवढी सेवा करा. यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढेल. दररोज पक्ष्यांना दाना पाणी द्या. हा एक अतिशय साधा पण पुण्यदायी उपाय आहे, जो तुमच्या मानसिक शांततेसाठी आणि भाग्यासाठीही उपयुक्त ठरतो. यासोबतच दररोज हनुमान चालिसाचे पठण करा. यामुळे मन स्थिर राहते, भीती आणि तणाव कमी होतो आणि आत्मविश्वास वाढतो.
शनी ग्रहासाठी बीजमंत्र जप करा. ओम प्राम प्रीम प्रोम स शनेश्वराय नमहा हा मंत्र रोज 108 वेळा जपल्यास शनीचे नकारात्मक परिणाम कमी होण्यास मदत होते. कुंभ राशी लक्षात ठेवा. काळ बदलतो पण जो स्वतःला बदलतो त्याच्याकडेच यश येतं. हा महिना तुम्हाला परीक्षा घेण्यासाठी नाही तर तुम्हाला पुढच्या मोठ्या यशासाठी तयार करण्यासाठी आला आहे. थोडासा संयम, थोडीशी समजूतदारपणा आणि स्वतःवर अढळ विश्वास या 3 गोष्टी जर तुम्ही जपल्या तर एप्रिल नंतर तुमचं नशीब अशा प्रकारे उजळेल की तुम्हालाच विश्वास बसणार नाही. आज ज्या गोष्टींसाठी तुम्ही संघर्ष करत आहात उद्या त्याच गोष्टी तुमच्या यशाची कहाणी बनतील. त्यामुळे थांबू नका, घाबरू नका, कारण ईश्वर तुमच्यासाठी काहीतरी मोठं आणि सुंदर तयार करत आहे. विश्वास ठेवा, तुमचा वेळ सुरू होणार आहे.